हे रोज काही ना काहीतरी विसरून जातच ना तुम्ही. चला बाय कर टू डॅडला. बाय सी यू. लवकर या मग. हां हां गेले का. चला आता तुम्ही काय करता. तुम्ही बसून घ्या बरोबरती. डॅडू गेले लगेच मिशाचं लावून दे. डॅडू ओरडतील ना मला. हां मिशाचं लावून देऊ का. का बरं. पण मला आता काहीच काम नाही आहे ना. आपण दोघे मिळून खेळू ना. नको ना. तुला क्ले देऊ खेळायला. मग काय हवा. मिशाचं लावून देऊ का. ठीक. कसलं लावून देऊ. नाही कसलं लावून देऊ. ऐक माझं. तू आंघोळी कर. अजून आंघोळी केला नाहीस ना. बघ सगळे कपडे छिच्छी झाले आहेत. तो इथं मी कोकोनट ऑइल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकलाय, मेथीचे दाणे टाकलेत आणि त्याच्यानंतर जे आवळा आहे तो बारीक करून टाकलेला आहे. एवढंसच काम होतं. जवळजवळ 5-6 दिवस झाले असतील आवळे आणून आणि ते होतच नव्हतं माझ्याकडे. पण आज मला केसांना जो आहे तो हेअर ऑइल छान करायचं होतं. त्यामुळे म्हटलं की चला आता ना ऑइल मस्त असं करून ठेवते. त्याच्यानंतर जे आहे ते हेअर ऑइल करता येईल म्हणून. आणि ह्या ऑइलशिवाय ना मला दुसरं कोणतंच ऑइल केसांना लावू वाटत नाही. कारण ह्या ऑइलनं मला खरंच खूप म्हणजे खूप फरक पडलेला आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. सो बघा आज किचनमध्ये कोण आहेत. किचनमध्ये आहेत हे काय बनवायला लागलेत ओळखलं का. मटण बनवायला लागलेत. इकडं जो आहे मटणाचा सार ठेवला आहे यांनी आणि इकडं जे आहे ते सुकं मटण बनवलेलं आहे. तर सगळ्यापासून लागले होते की मटण खायचं आहे म्हणून. सो जाऊन सकाळी छाननी आणले आणि विहानचा फर्स्ट बर्थडे होता तेव्हा घरी आमच्या मटण बनलं होतं. त्याच्यानंतर जे आहे ते आत्ता कारण सहसा ना आम्ही गावी गेलो तरच खातो आणि यांचं काय सारखं जाणं झालंच नाही आहे. त्यामुळे यांचं मत होतं की असं यांना खायला भेटत नाही. आणि रविवारचा दिवस म्हणजे कसं असतं माहिती आहे का. आमच्या घरी आठवडाभर आपण करून घालायचं आणि सुट्टीच्या दिवशी आहे ते ह्यांनी करून आम्हाला घालायचं. आज मस्त आहे ते जेवण भेटणार आहे. इथे चपातींचं पीठ आहे ते मी मळून ठेवलेलं आहे. भात लावून ठेवला होता आणि त्याच्यानंतर जे आहे ते मसाला वगैरे मीच बनवून दिला. कारण 10 वेळेला येऊन विचारत होते की कसं बनवू म्हणून. रेडी झालंय का. आणि खरं सांगते ह्यांच्या हातची चव खूप छान आहे. किचन मस्त आता ह्याने आवरले आणि इतका पसारा नाही करत जितका आम्ही करतो ना. नाही बिलकुल नाही. तिथल्या तिथे सगळं मस्त आवरून घेतात हो ना. आणि मग तिथल्या तिथे सगळं करतात. आणि विहानला आहे डाळ भात भरवलेला आहे कारण त्याला थोडंसं मी हे भरवायसाठी गेली पण त्याला काही ते आवडलं नाही. सो त्याच्यासाठी मस्त डाळ भात. आणि चला आता मी चपात्या बनवून घेते. आणि सगळ्यापासून माझं ना असंच नुसतं चाललंय टंगळ मंगळ म्हणजे हे असतील ना त्या दिवशी मला माहीत नाही कुठून माझ्या अंगामध्ये ना भरपूर आळस येतो आणि जे आहे ते मी काहीच करायला बघत नाही.
तर असंच माझं चाललंय नुसता टंगळ मंगळ विहानचं. आणि माझं विहाननं तर खूप मजाच मारली म्हटलं ना तरी चालेल. नुसता टी व्ही बघत बसलेला आहे आज. हे असतील तर विहानची खूप मजा असते म्हणजे. आणि कुठं जातो म्हणत नाही हे असतील तर. इकडे तिकडं आजूबाजूला कुठं नाही हो ना. आणि म्हणजे विहान ना ह्यांना खूप घाबरतो. जितकं हे प्रेम करतात ना तेवढंच विहानला ओरडतात पण. सो मी किती ओरडले तरी नाही हो ना. ह्यांनी फक्त डोळे मोठे केले ना की विहान तिथंच थांबायला पाहिजेत म्हणजे तो थांबतोच. आणि हे करायचं नाही ते करायचं नाही म्हटलं ना की हां ओके डॅडू म्हणतो. आणि काल मग मला मध्ये मम्मा ह्यांना सांगतो म्हणजे हे आल्यावर की मम्मा डॅडू मम्मा मला डिस्टर्ब करत होती मी अभ्यास करत होतो तर म्हणे. कसं सांगत होता असं सांगत होता कसं सांगत होता हां मम्मा मला डिस्टर्ब करते म्हणून. मग हे म्हटले का डिस्टर्ब करत होती तू विहानला नाही काय. आता मग कर बा स्टडी 1 तास जागेवरचं हालू नको म्हटल्यावर 5 मिनटं बसला असेल ना. आणि नंतर जे आहे ते उठून आला. इतका आगाव झाला ना लगेच सांगतो बाजूच्या दादाने मला गुदुकल्या केल्या म्हणून कसं सांगत होता. सगळं येऊन बरोबर गुदू केले. बाजूच्या दादाने मला गुदू केला. मग मी मम्मीला सांगितलं असं म्हणत होता काय त्यांच्या. इतका आगाव झालेला आहे तो आत्ता. चाललंय त्याचं बाहेर खेळणं टंगळ मंगळ हे ते सगळं. सुचला बघू आजचा दिवस कसा जातोय. इकडं म्हणजे आता 12 वाजलेत आणि आमचं हेच चालू आहे टंगळ मंगळ फक्त. चल आता विहानला मी इंग्लिश डॉक्टरकडे घेऊन जातोय कारण विहान खूप TV बघतोय म्हणून. विहान चल पटकन कपडे घाल डॉक्टरकडे जायचं आहे आपल्याला. विहू चल डोळे काढून आणायचे आहेत ना तू TV बघायला लागला. चला आता आम्ही पटकन ना विहानला डॉक्टरकडे घेऊन जातो कारण विहान बघतोय TV म्हणून. विहान चल पटकन चल. आता बघा पटकन कसं विहानला मी रेडी करते आणि त्याचे जे आहे ते आम्ही डोळे काढून आणणार आहेत कारण विहान जो आहे तो TV बघतोय म्हणून. सो माझं कधी नाही ते पहिल्यांदा मी लवकर आवरले. आणि त्याच्यानंतर जे आहे ते हे इथं आवरायला लागले पावडर लावतंय. आणि त्याच्या अगोदर जे आहे ते यांनी विहानला आवरले. विहान हाय कर रे हाय कर. आत्ता जस्ट 2 मिनिटापूर्वी हाय करत होता. हाय कुठे जायचंय आपल्याला. हां काय आणायला जायचंय. खेकडा आणायचंय. आणखी काय आणायचंय तुला. सारखा नुसतं दर संडे आला ना की म्हणतो मला डीमार्टला. हां असलं खेकडा आणायचंय काय बघा मी काय आणायचंय. असलं खेकडा आणायचं आहे. हो का ठीक आहे खेकडा नाही आणायचं आहे आपल्याला. मम्माला चप्पल घ्यायची आहे ओके. आणि डॅडूला बॅग घ्यायची आहे. सो त्यामुळे जे आहे ते आम्ही आता बाहेर चाललोय. म्हणजे मी त्या दिवशी गेले होते फुटवेअर बघायसाठी. सो मला काय आवडली नव्हती तर म्हटलं चला परत एकदा बघू. कारण काय होणार आहे बाहेर कुठं जायचं म्हटलं की माझ्याकडे हिल्सचे सँडल सोडून अशी नॉर्मलसाठी काही एकही फुटवेअर नाही आहे. रेग्युलर जी वापरते तीच आहे. काय झालं होतं ना बऱ्याचशा होत्या माझ्याकडे आणि पण त्या ठेवून आता प्रेग्नन्सीमध्ये कसं इतक्या यूज नव्हत्या झालेल्या. आणि मेन म्हणजे सगळ्या हिल्सवाल्याच होत्या आणि त्यावरती अशाच ठेवून दिल्या होत्या. आणि त्याच्यानंतर मग आत्ता कधीतरी घालायसाठी म्हणून बघितल्या पण त्या सगळ्या नाही काय सगळ्या खराब झाल्या होत्या ना. ठेवून सगळ्या खराब झाल्या होत्या. मग म्हटलं उगाच ठेवून घरामध्ये अडचण करण्यापेक्षा फेकून द्या. त्यापेक्षा ज्या आहेत ते नवीनच घेते. आणखी एक आहे व्हाईट कलरची छान आहे पण अशी रेग्युलर कुठं घालून जायची म्हटलं की मला कम्फर्टेबल होत नाही. सो त्यामुळे जी रेग्युलर घालता येईल आणि बाहेर एखादी तर अशी बघू म्हटलं चला. कारण गेलोच कुठं काय प्लॅन झाला तर अचानक धावपळ नको. आणि त्यामुळे जे आहे एक ट्रॅव्हलिंग बॅग पण आणायची आहे. सो त्यामुळेच आम्ही बाहेर चाललो आहे. आत्ता विहान खूप वेळ झोपला म्हणून आम्हाला जे आहे ते आत्ता इतका लेट झाला. आणि आता बघू चला जायचं. नुसतं मस्ती चालू असते. आरशात बघतो. काय बघतो तू आरशामध्ये. स्वतःहून कपडे ठेवणं चालू असतं त्याचं तिथं सगळं चालू असतं. फक्त हिरो आहे फक्त हिरो. सगळ्यांना म्हणतोय की डॅडू चला माझे केस कट करायचे आहेत. हां बॅग हवी आहे का. नाही छोटी बॅग नाही इथं आहेत ना इकडं आहेत त्या बघा वरती इथं आहेत. त्या गर्ल्सच्या आहेत बॉईजच्या बरोबर कुठं आहेत. मी ह्यांना तर बॅग हवी आहे म्हणे अशी वाली का. हां ओके घेऊ छान आहेत ना पण छोटीच हवी आहे जास्त मोठी नको.
कुठं जायचं म्हटलं की हा अशी हवी का बा डायनासोर वाली हवी का वाव ही स्पायडरमॅन वाली हो वाव आवडली बघू ना दाखव ना बघू तरी लावून बघू थांब लावून बघू ना येते का लावा बघू त्याला सो चला नेक्स्ट डे आहे आणि ब्लॉगचा एंड केला नव्हता सो एंड पण करू आणि सोबतच तुमच्यासोबत म्हटलं काल आणलेली बॅग पण शेअर करू कारण असं होतं ना की काल संध्याकाळी जेवण होतं म्हणून मग आम्ही थोडा वेळ एक्स्ट्रा जे आहे ते बाहेर थांबलो कारण ह्यांनी दुपारी जेवण बनवलेलं होतं आणि एकदा बाहेरून आलं ना की खूप कंटाळा होतं आणि एकदा डीमार्टमध्ये किंवा मग जुडिओ असू दे पॅन्टालून्समध्ये गेलं ना 2-3 तास कसे जातात ना बिलकुल पण समजत नाही म्हणजे आमचं दरवेळेला असंच होतं अर्धा किंवा 1 तासाचं काम असतं पण तिथे जवळजवळ 2 ते 3 तास जातं तुमच्यासोबत पण असंच होत असेल ना सो कमेंट करून नक्की सांगा आणि चला म्हटलं आता नेक्स्ट डे आहे तर सगळी कामं वगैरे आवरलेली आहेत आणि ब्लॉग एडिट करत होते तेव्हा लक्षात आलं की म्हणजे मी ब्लॉगचा एंडच केला नाही सो एंड पण करू म्हटलं आणि तुमच्यासोबत जे आहे ती बॅग पण शेअर करू म्हटलं कारण कुठं पण मी आणि फक्त विहान जायचं म्हटलं ना की अशी नॉर्मल जी बॅग असते ना सो ही खूप म्हणजे बरी पडते त्यामुळे जी आहे सफारीची ही बॅग घेतलेली काल जवळजवळ आम्हाला डीमार्टमध्ये 2900 रुपयाला पडली क्वालिटी वाईज खूप छान आहे आणि आमचे प्लॅन काय असे ठरवून नसतात अगोदरच कुठं जायचं आहे काय म्हणून सो अचानक कधी ठरलेच तर म्हटलं की असावी कारण असं चाललंय की बघू अजून म्हणजे कन्फर्म नाही काय गावी जायचं नाही जायचं सो जायचं असेल तर 4-1 दिवसासाठी आपल्याला इतकी बॅग पुरेशी होते विहांची आणि फक्त माझे कपडे घालण्यासाठी आणि बाकीच्या मोठ्या बॅगा घेऊन जाणं मला पॉसिबलच होत नाही कारण विहानला घेणं ती बॅग घेणं लास्ट टाईम मी जेव्हा गेलेले तेव्हा मला खूप पुरे झाले होतं आणि लागत नाहीत तेवढे मी कपडे घेऊन जाते दरवेळेला आणि त्याच्यातले अर्धेही यूज करत नाही कारण गावी जायचं म्हटलं ना की खूप छान छान कपडे घेऊन जाऊन काही उपयोग होत नाही विहांचे तरी नाहीच नाही कारण ते पूर्ण मातीमध्ये इतके खराब होतात ना सो त्यामुळे आता जायचं झालं तर फक्त मोजक्याने लागणारेच कपडे घेऊन जाणार आहे मी त्यामुळे जे आहे बॅगची क्वालिटी खूप म्हणजे खूप छान आहे सोबतच 5 वर्षाची काहीतरी वॉरंटी आहे आणि इकडे तिकडे बघण्यामध्ये नाही विहांची काय बॅग घेतली नाही कारण ह्यांना ती एवढी मनापासून आवडत नव्हती आणि ह्याच्या अगोदर ह्यांनी कुठं तर बघितले होते शॉपमध्ये सो ती म्हणत होती की खूप छान होती 500-600 रुपयाला होती म्हणत होते पण क्वालिटी वाईज खूप छान होती सो मी तिथूनच आणतो बोलले सो यांनी काय मला ती बॅग घेऊ दिली नाही आणि तर मग विहांची नाही फक्त ही बॅग घेतली आणि त्याच्यानंतर आहे ते इकडं तेवढं थोडंसं फिरलो आणि घरी आलो सो जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर जे आहे ते जवळजवळ विहान काय 11ला झोपून गेला माझं आवरून मग त्याच्यानंतर मग जे आहे ते आता सकाळी तर सकाळची कामं वगैरे केली आणि त्याच्यानंतर मग आता विहान बसलेलं आहे सो विहानची फक्त आंघोळी बाकी आहे म्हटलं थोडंसं लेट घालू थोडंसं गरमी पण आहे आणि तो थोडा वेळ नाही काय असं पाण्यामध्ये मस्त खेळत बसतो म्हणून आणि चला मग हा ब्लॉग मी इथे सेंड करते आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय